सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 128. शिवमने घेतली होती, त्यात त्याला सवय नव्हती म्हणून खूप जास्त चढली होती. पण आता आबासाहेब यांचा पारा चढला होता म्हणून त्यांनी त्याच्या एकच कानाखाली बसवली आणि त्याची नशा एका क्षणात उतरली. पण आता आबासाहेब खूप खूप बोलत होते आणि त्याच आवाजाने आईसाहेब बाहेर आल्या. पण त्यांनी आबासाहेबांनी एवढं रागवलेलं बघून एक शब्द सुद्धा चिरंजीवांच्या बाजूने बोलले नाही. पण आबासाहेबांचं बोलणं खूप खूप होतं आणि शिवम मात्र शांत उभा राहून सगळं ऐकत होता. तो खूप आज्ञाकारी होता, पण प्रियाचा विरह त्याला सहन होत नव्हता म्हणून ही चूक झाली होती. आणि तो काही न म्हणता फक्त आबासाहेबांचं ऐकत होता. त्यांच्या शब्दाला किंमत देत होता. हिंमत नव्हती पण त्याच्यात उत्तर देण्याची आबासाहेबांना. का तर न ऐकता पाऊल उचललं होतं, न विचार करता. मग सहन तर करावेच लागणार होतं ना. आता आबासाहेब म्हणाले, "अहो, तुम्ही असं कसं शांत बसू शकता हो? अहो, तुम्ही असं कसं करू शकता? तुम्हाला नाही वाटत का तुमच्या मुलांना भेटावं, राणीशी सगळं बोलून सगळं व्यवस्थित करावं? पण नाही, राजेंना तर कमीपणा वाटत असेल ना माफी मागायला, हो ना? अहो बोला ना राजे, आता गप्प का? की नुसतं जे ते घेऊन आलं त्यासाठीच तोंड उघडतं का तुमचं? आता बोला." आणि त्याने मान खाली घालून म्हणाला, "नाही आबासाहेब, माफी मागायला कमीपणा अजिबात वाटत नाही. पण अहो त्या फोनच घेत नाही. मी काय करू?" ते म्हणले, "हो का? मग सकाळी तुमची इतकी मुलगी रडत होती. मग तुमचं मन त्या आवाजाने पागळं नाही का? तुमचं काळीज दगडाचं झाले आहे का?" आता आबासाहेब बोलत होते आणि आईसाहेब आणि शिवम गप्प राहून ऐकत होते. ते म्हणाले, "अहो, ऐकताय का? नुसतं जाणार की नाही उद्या सासरवाडीला तुमच्या? राणीवर खूप जीव टाकत होते ना, मग काय झाले आता? जीव राहिला नाही की प्रेम संपलं म्हणून ही थेरच सुचतात." आता सगळा वाडा शांत होता. फक्त आबासाहेबांचा त्या कठोर बोलण्याचा आवाज होता. आता तो आवाज तो आवाज आणि तो काही बोलेना. म्हणून आबासाहेबच म्हणाले, "ठीक आहे, जाणार नाहीत ना, मग आम्हीच जातो आमच्या सूनबाईंना आणायला. त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करतो, ऐकतो. हवं तर तुमच्या बाजूने तुमच्या चुकीची माफी आम्ही मागतो आणि येतो घेऊन त्यांना. कारण त्यांच्या असण्याने या वाड्यात घर पण आहे." आणि असं म्हणून एक गोष्ट लक्षात असू द्या, तुम्ही काय वचन दिले होते त्यांना? त्यांच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही, हो ना? मग आता काय करताय हो? अहो गेले 2 महिने झाले. त्यांचा चेहरा बघितल्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात होत नव्हती. मग असं कसं करमतंय तुम्हाला? अहो, इतकंच पाटील असण्याचा गर्व आहे का तुम्हाला? आणि जर तो असेल तर एक गोष्ट विसरू नका, की तुम्ही ती पण त्यांच्या बापाच्या पैशावर कधी घमंडीपणा करून तुम्हाला खाली दाखवले नाही त्यांनी. तर तुमच्यासोबत प्रत्येक क्षण त्यांनी इथं तुमच्या म्हणण्याप्रमाणे जगला आहे. पण तुम्हाला त्याची सुद्धा किंमत नाही ना? नाही का किंमत? अहो, एकदा प्रेमाने जवळ घेऊन जरा समजावले असते तर समजून घेतलं असतं त्यांनी. समजूतदार होत्या ना त्या. मग अहो, आता तरी गप्प का? उत्तर द्या ना. जाणार की नाही? की मी जाऊ? बोला पटकन. आणि आता तो काही न म्हणता स्वतःच्या रूममध्ये गेला. आबासाहेब आईसाहेबांना म्हणाले, "बघितले का तुमचे चिरंजीव? चिरंजीवांचा गर्विष्ठपणा." उत्तर न देताच निघून गेलेत. पण आईसाहेब म्हणाल्या, "हो, किती बोललात तुम्ही. ऐकून घेतले ना त्यांनी. बघा ते उद्या नक्की जातील. मला खात्री आहे." आबासाहेबांचे घाव शब्दांचे घाव शिवमच्या काळजावर आरपार चिरून गेले होते. रात्रभर तो डोळ्यांना डोळा लावू शकला नाही. आबासाहेबांनी मारलेली ती चपकार सणसणीत होती, पण त्याहून जास्त शब्द जहरी होते. "तुला पाटील असण्याचा गर्व आहे का?" हा प्रश्न त्याला आतून पोखरत होता. खिडकीपाशी उभं राहून त्याने आभाळाकडे पाहिलं. तिथं चंद्र ढगांच्या आड लपला होता, अगदी त्याच्या आयुष्यातल्या सुखासारखा. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी शिवमने गाडी काढली. आईसाहेबांना दुरूनच नमस्कार केला. त्यांच्या नजरेत एक खात्री होती की शिवम नक्की सुनबाईंना घेऊन येईल आणि त्याने आबासाहेबांना सुद्धा नमस्कार केला. निघताना खूप सारे कपडे, खेळणे, खाऊ घेतला. प्रियाला ज्याने रुसवा घालवता येईल ते सुद्धा घेतलं होतं की नाही कुणास ठाऊक. तो जसा तो जरासा जसा पहिला कामावर जात होता तसाच आज ॲटिट्यूड मध्ये निघाला होता घरून. ते पण कसं? डोळ्यांवर काळा गॉगल, काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, पायात महागडे बूट, शर्ट आणि ब्लेझर. खरंच जावई सासरवडीला निघाले की असेच थाटात जातात. इथं पण असंच काहीसं झालं होतं. 2 तासांच्या प्रवासानंतर शिवम सासरवाडीला पोहोचला तेव्हा सगळीकडे शांतता होती. अंगणात पाऊल ठेवताच त्याला समोर गॅलरीत प्रिया दिसली. ती बाळाला घेऊन फिरत होती. त्यांच्या नजरा भिडल्या, पण प्रियाच्या नजरेतलं ते प्रेम आज कुठेतरी आटल्यासारखं वाटत होतं त्याला. शिवमने खालूनच प्रियाला साद घातली. "प्रिया." प्रियाने एक शब्दही उच्चारला नाही. तिने फक्त एकदाच त्याच्याकडे पाहिलं आणि बाळ घेऊन ती पुन्हा आत निघून गेली. तिच्या शांत चपकारीने शिवमला खूप वेदना झाल्या. तोही घरात गेला. सासू सासऱ्यांनी खूप छान स्वागत केलं. पण असं म्हणतात ना, जावई कितीही चुकला तरी सासरवाडीला गेला की सगळं विसरून सगळे पुढे पुढे करतात. असंच इथं पण झालं होतं. पण शिवम खूप चांगला होता. त्याने प्रियाला कधीच दुखावलं नव्हतं. पण हे जरा वेगळंच होतं. तो गेला तेव्हा दोन्ही बाळं झोपली ती म्हणून घर शांत होतं. पण प्रियाला त्याला बघून पण त्याची विचारपूस करण्यासाठी ती आली नाही. पण काळजी तर खूप होती ना.
तिने पप्पांना फोन करून सांगितलं की काहीतरी आणा म्हणून. आणि सांगितलं म्हणणं होतं, पाहुणचार म्हणल्यावर मुलीच्याच हाताने होणारे म्हटलं मम्मी पप्पा सुखावले, कारण त्यांना वाटलं होतं की यात नातं तरी कुठेतरी ठीक होईल. आणि झालं, तिने तिच्या हाताने त्याला आवडतं तसं झणझणीत मटण केलं. जेवण वाढलं पण घेऊन गेली नाही, ते पण नेलं तिच्या मम्मीनेच. हात धुवायला तो किचन मध्ये गेला, पण आता तरीही तिनं डोळे घेतले होते बंद करून, आणि त्याच्या परफ्यूमच्या सुगंधाने तिने ओळखली की तो किचन मध्ये आलाय. आणि तिला तिला त्याला चोरून बघायचं होतं म्हणून आता तिला त्याला चोरून बघायचं होतं म्हणून किचन मध्ये आरसा तर नव्हता. मग तिने किचन मध्ये खूप सारे नवीन भांडी होती, त्यावरच युक्ती सुचवली आणि समोर असा ठेवला एक भांड की तो दिसेल असा. पण काही उपयोग नाही, त्याला चोरून बघण्याची गरजच नव्हती. किती केलं तर ती तिला मनवण्यासाठी आला होता. हक्काची बायको होती ना, मग हक्काने जवळ पण घेणार होता हे त्याला माहिती, तिला माहिती होतं. पण त्याने हात धुले आणि तिच्या साडीच्या पदराला हात पुसून निघून गेला. तिला वाटलं की मिठी मारेल म्हणून, पण नाही, असं काही झालंच नाही. तिला अपेक्षा होती म्हणून तिने जरा रागातच ते ताट खाली ठेवलं. पण ते त्याचं आजचं देखणं रूप तिला भुरळ घालणार होतं. कितीही काही केलं तर त्याचं आजचं रूप आणि देखणं भुरळ घालण्यासारखं होतं. आणि तिचा रुसण्याचा अधिकार होता, ती राणी सरकार होती त्याची. तो गेला म्हणून ती जरा गाल फुगून म्हणली, कडू कारले कुठचे, इतक्या दिवसांनी आलेत आणि साधं मला कशी आहे विचारलं सुद्धा नाही, मला बघितलं सुद्धा नाही. खरंच कडू कारले आहेत. माझं सोडा, पण निदान विचारले असते की आपली मुलं कशी आहेत तर तरी समाधान वाटलं असतं मला. पण नाही, गर्विष्ठ आहेत ना गावचे पाटील जे ठरले, कुणाच्याही पुढे न वागणारे, असं म्हणून असं होणारच घमंडी कुठले. पण आता झाले असे, तो तर बाहेर गेलाच नव्हता, तिच्याच मागे उभा होता. त्याने सगळं ऐकलं तिचं बोलणं. तशी ती मागे वळाली, तशी त्याला इतकं जवळ पाहून तिने जीभ चावली आणि बोलली काहीच नाही. पण त्याने तिला तशीच दोन्ही हातांच्या मध्ये ब्लॉक करून खूप खूप जवळ येत तिला तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, काय म्हणतात राणी सरकार, आम्ही कडू कारले का? मग ती दोन दोन गोड गोड छोटीशी बाळ याच कडू कारल्याच्या चवीने घेतली तर झालीत माहिती आहे ना, असं म्हणून तो तिच्या गळ्यापाशी एकदम जवळ वाकला. आणि तेवढ्यात प्रियांश, जो सकाळपासून झोपला होता, तो उठला आणि रडायला लागला. शिवम तिच्या गळ्यावर ओठ टेकवणार इतक्यात त्याचं रडणं सुरू झालं. तिनं जोरात त्याला धक्का दिला आणि तो मागे झाला. आणि प्रिया गेली तिच्या प्रियांशला घेण्यासाठी, पण हा जाऊ देईल तेव्हा ना. त्याने तिला हाताला धरून जवळ घेतली. तिची पाठ त्याच्या भारदस्त छातीवर चिटकली होती. तसं तिला खूप काय काय झालं. तो तिला जवळ मिठीत घेऊन म्हणला, मी काय म्हणालो लक्षात राहत नाही का तुमच्या? असं म्हणून तिने वर बांधलेले केसांचा पिळा सोडवत तिचा क्लचर स्वतःच्या ब्लेझरला लावला आणि म्हणला, जा आता. तसं तिनं जाण्यासाठी निघाली आणि तो घेण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग नाही. तो तिचा हात पकडून ठेवत म्हणला, हे ते रडतंय म्हणून जाऊ देतोय, नाहीतर जाऊच दिलं नव्हतं नसतं, जा आता. पण ती एकही शब्द न बोलता गेली. त्याचा खूप छान पाहुणचार झाला, पण तेवढ्यात प्रियांश शांत झाला होता आणि शिवांशी रडायला लागली. का तर या होत्या खूप खूप नाजूक, छोट्याशा, एकदम कापसासारख्या. ती पूर्ण गेली होती प्रियावर आणि झालं. त्यात लस झाली होती, म्हणजे वॅक्सिन झाली होती. त्यामुळे दोघांनाही ताप येत होता, पण शिवांशी सहन करत नव्हती. आणि प्रियांश एकदम शिवमवर गेला होता, तसाच एकदम कडक होता शरीराने, एकदम रॉयल. ते पण शेतकऱ्यांच्या अंगात कितीही त्रास झाला तरी ते हाडाचे शेतकरी म्हटल्यावर सहन तर करणारच ना. इथं पण असंच काहीसं झालं होतं. प्रियांश सहन करत होता, पण ती शिवांशी सहन करत नव्हती. आणि तिनं आपलं काम चालू केलं रडण्याचं. तर आता त्याने तिला खूप खूप प्रेमाने जवळ घेतलं, आपल्या हातात उचलून घेतलं प्रियाच्या मांडीवरून. ती रडत होती तर तरी त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि झालं गेलं वळणाचं पाणी वळणालाच. इतकी रडणारी शिवांशी एका क्षणात गप्प झाली. आता हे सगळे बघून चकित झाले, का तर जेव्हापासून ती लस झाली होती तेव्हापासून टाळाच बंद नव्हता. आणि आता एकमेकांचा इर्सर असते ना मुलांमध्ये, हो ना, इथं पण असंच काहीसं झालं की गप्प झाली. आणि तो छोटासा प्रियांशने रडायला सुरुवात केली. त्याने तिला खाली ठेवलं आणि त्याला घेतलं. झालं, तो जो नको व्हायला होतं तेच झालं. दोघं पण सोबतच रडायला लागली. पण आता हे सगळे पाहून सगळे खळखळून हसले. प्रियाने मात्र सगळं हसू बटरावाने फुगलेल्या गालांच्या मागे लपवलं होतं. ती आता बोलली आणि म्हणाली, मी घेते प्रियांशला, तुम्ही तुमची ती लाडकी राजकुमारी सांभाळा. का तर तिचे खूप नखरे आहेत, मी उचलू शकत नाही. झालं, तिनं रडणं चालू केलं तसं शिवमने तिला हातांचा पाळणा केला आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली. आणि त्याचं ते गोड गोड बोलणं ऐकून प्रियांश सुद्धा खूप लक्ष देऊन ऐकत होता. तर
ते बोलणं असं होतं की ती रडली की शिवम म्हणाला, काय झाले बाबांच्या राजकुमारीला, तुम्ही का रडता? आणि ती तसं डोळे मिटून ते हातावर चाललेले झोपाळ्यांचे हिंदोळे घेत होती. शांत शांत होऊन हू हू करत होती. आणि खरंच काय मस्त फिलिंग असते ना ती. तो म्हणाला, हो, रडू नका तुम्ही. तुम्हाला काय हवं आहे का? ती त्याला बघून खूप खूप गोड हसली आणि आता ती गोड हसण्याचा आवाज सगळ्या घरात घुमत होता. तसं प्रियांशने पण ओठ काढायला सुरुवात केली. तो त्याच्याशी बी बोलत म्हणला, आता तुम्हाला काय झाले? तुम्हाला काय हवे आहे का? आणि आता दोन्ही बाळ तो ओळखीचा स्पर्श आणि ओळखीचा आवाज ऐकून खूप खूप हसत होते. जन्माला आले तेव्हापासून मनसोक्त आनंद घेत होते त्यांच्या बाबांच्या हातावरच्या पाळण्याचा. तिची मम्मी म्हणाली, बरं प्रिया, मी घेते त्याला, तू जा जेवण कर बरं. ती म्हणली, ठीक आहे मम्मी. जेवण झालं, ती रूम मध्ये आली. सगळे शिवम सोबत बोलत होते. पण शिवांशी अजूनही त्याच्या पाशीच होती. ती रूम मध्ये आली तसा तो म्हणला, बरं मम्मी पप्पा मी निघतो. तर ते म्हणाले, अहो राहा ना, खूप दिवसांनी आलात ना. तो म्हणला, नको, खूप कामे शेताची अडकून पडली आहेत, निघतो मी. असं म्हणून त्याने दोन्ही बाळांच्या कपाळावर ओठ टेकवले. तसं शिवांशीने त्याचा शर्ट पकडून ठेवला आणि जणू ती त्याला म्हणत होती, बाबा नका ना जाऊ तुम्ही आम्हाला सोडून. पण आता प्रिया तर अजूनही बोलली नव्हती. तो म्हणाला, बरं प्रिया, काळजी घे तुझी मुलांची, आणि ही सगळी खेळणी कपडे आणली आहेत तुझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण. आणि जे आवडेल ते सांग, पुन्हा घेऊन येतो. आणि असं म्हणून तो निघाला. आणि तिला वाटलं होतं की सोबत थांबावं, माफी तरी मागतील, येतील, काहीतरी म्हणतील. पण असं तर होणारच नव्हतं. हे पुरुष असेच असतात. तो निघण्यासाठी खाली आला. तिचे मम्मी पप्पा पण आले होते सोडवायला, पण प्रिया काही आले नाही. का तर तिला माहिती होते, जर ती खाली आली तर स्वतःचे अश्रू अडवू शकणार नाही. मग त्यापेक्षा जायलाच नको ना. मग आता तो खाली गेला तर जवळपास संध्याकाळी झाली होती. तो गाडीत बसला. चालू करणार तेच तिचे पप्पा म्हणाले, अहो हे काय, गाडीचं चाक तर पंक्चर आहे. तो म्हणला, हो का? त्याने पण बघितले, मेकॅनिकला फोन केला. पण हे दोघं म्हणाले, अहो राहा ना, बघा बरं किती उशीर झाला आहे. ती ठीक होण्यासाठी खूप वेळ लागेल. तुम्ही चला बरं. आणि आता तसं म्हणून तो म्हणाला, आबासाहेबांना पण कळवतो आम्ही, काळजी करत बसतील नाही तर ते. आणि त्यांनी आबासाहेबांना कळवलं. तो म्हणाला, ठीक आहे, राहतो आजचे दिवस. असं म्हणून तोही वर प्रियाच्या रूम मध्ये गेला. पण आता पण शिवांशीने रडायला सुरुवात केली होती. काही केल्या गप्पच होत नव्हती. प्रिया तिला खांद्यावर घेऊन थापटत होती, सगळ्या रूमवर घेऊन फिरत होती. पण नाही, काही केलं ती गप्पच होईना. आणि शेवटी शिवमने तिला अलगद सत्ताकडे घेतली आणि ती शांत झाली. त्याच्या कुशीतच गप्प झोपली. तिनं प्रियांशला घेतलं, झोपवलं आणि तशीच प्रियालाही झोप लागली. त्याने हळूच प्रियांशला एका कुशीत घेतलं, पण शिवांशीला खाली न ठेवता स्वतःच्या छातीवरच ठेवून झोपी लावलं. आणि बघा आता, एका बाजूला प्रियांश, एका ठिकाणी शिवांशी. आणि प्रियाला पण एका खांद्यावर घेऊन झोपला. तीही आज 2 महिन्यानंतर पहिल्यांदा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. ते पण त्यानं हळूच तिचे झोपेत केस सावरले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. गावी असल्यामुळे रेंजच नाहीये, खूप प्रॉब्लेम येतोय अपलोडिंगला, त्यामुळे उशीर होतोय अपलोडिंगला. तर धन्यवाद.